नमस्कार प्रेक्षकांनो, सनई चौघडे या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये अक्षरशः जय आणि आपल्या शरूची मात्र लव्ह स्टोरी चालू झालेली आहे. होय प्रेक्षकांनो, मालिकेमध्ये आता खूपच छान वळण येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर मंडळी, आजचा भाग खूप इंटरेस्टिंग दाखवला आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. आणि चॅनलवरती नवीन असाल मित्रांनो, सनई चौघडे ही मालिका तुम्हाला आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. इकडे आपण पाहतोय आता या लोकांची कर्जतला पिकनिक निघालेली असते. म्हणजे ती पिकनिक नाही तर ऑफिसच्या कामानिमित्त ते जातात. आणि इकडे जय मात्र रेडी होऊन येतो आणि परबच्या घरापुढे शर्वरीला पिक करण्यासाठी पोचलेला असतो. मॅक, शर्वरी, जय तिघे आता कर्जतसाठी निघाले. पण रस्त्यावरून जाताना यांची मस्ती धमाल खूपच छान प्रकारे चालू असते. इकडे शरू तर एन्जॉय करत असते. जय मात्र बिचारा तिच्याकडे पाहून पाहून लिटरली तिच्या प्रेमातच पडत चाललाय. पण त्याला हे कळत नाही आहे की नक्की त्याच्या मनात काय चाललंय, शरूबद्दल त्याच्या भावना काय आहेत, या नात्याला आता नक्की काय नाव द्यायचं, फ्रेंडशिप आहे की हे प्रेम आहे, हे मात्र आता जयला कळत नाही. तर मंडळी, इकडे मात्र हे तिघे आता जात असताना एक मोठा ब्रिज येतो आणि तेवढ्यातच तिकडे जी काही नदी असते शरूला ती दिसते. शरू मात्र अक्षरशः ओरडायला लागते, जोर जोरात म्हणते, मॅक अरे बघ बघ नदी आली, कसलं भारी पाणी दिसतंय ना, चल ना आपण जाऊया, मस्त मजा करू ना, भिजू ना आपण पावसात, इकडे पाऊस पण येतोय, मस्त नदीच्या पाण्याला भिजायचं का. तेव्हा मात्र आता प्लीज रे चल ना मॅक, मला खूप आवडतं. ती इतकी जबरदस्ती करते ना, जयकडे आता कुठलंच ऑप्शन नाही आहे. जय बोलतो हो ठीक आहे जा, पण आता सांभाळून. इकडे मात्र शरू आणि मॅक पळत पळत पाण्याच्या बाजूला जातात. शरू तर लिटरली पाण्यामध्ये तिथे जाऊन खेळत असते, फोटोज काढते, सेल्फी काढते आणि हे सगळं तिचं जे काही चाललंय ते जय मात्र प्रेमाने बघत असतो. अक्षरशः जय तिच्या प्रेमातच पडलाय. होय प्रेक्षकांनो, त्यालाही अजिबात राहवत नाही आणि तो स्वतःच्या मोबाईलमध्ये इकडे शर्वरीचे फोटो काढत असतो. तिचे ते सगळे फोटो तो क्लिक करतो. प्रत्येक फोटोमध्ये आता शरूचं एक वेगळं रूप जयला मात्र पाहायला मिळतं. त्याची गॅलरी अक्षरशः शरूच्या फोटोने मात्र फुल झालेली असते. तो आता फक्त हसतो आणि तिच्याकडे एकसारखा बघत राहतो. आता मात्र प्रेक्षकांनो, आपण काय पाहतोय, नेमका मॅकला मात्र घरून त्याच्या कॉल येतो आणि काहीतरी सिरियस मॅटर आहे आणि ताबडतोब आता इकडे मॅकला घरी जावं लागतं. शरूला काहीच कळत नाही. शरू बोलते, मॅक अरे काय आहे, मी इकडे काय एकटी राहू का या सरसोबत. तायडे अगं खरंच मोठा प्रॉब्लेम झाला आहे, मला जावं लागेल गं, मला घरातून कॉल येतो का कधी, आता आईची तब्येत खराब झाली, मला जावंच लागणार आहे, काहीच ऑप्शन नाही आहे. आता मात्र शरू घाबरते. शरूला वाटतं या जयसोबत मी एकटी, आता तुझ्या आईची तब्येत आत्ताच का खराब झाली मॅक, इकडे मात्र तुझी काळजी बरोबर आहे म्हणा. मॅक बोलतो, तायडे तू आता काही काळजी करू नको, अगं इथे जय सर आहेत ना, तू कशाला एकटी आहेस, सरही एकटे पडतील ना, तुम्ही दोघं थांबा, मी जाऊन येतो आणि कितीही अडचणी आल्या तरी तू त्यांना सांभाळून घे. शर्वरी बोलते, ठीक आहे मॅक, तू अगदी बरोबर बोलतोयस, आता दोघं जाऊन सरांना एकट्याला सोडून जायचं तरी कसं, हेही त्यांना बरं वाटत नाहीये. आता मात्र मॅक तिकडून निघणार असतो. जयजवळ सगळा मेसेज देऊन आता आपला मॅक मात्र बाय करून निघालेला असतो. जयच्या मनात मात्र प्रेक्षकांनो आता खूपच कन्फ्युजन क्रिएट झाले. आता मात्र शरू आणि जय दोघंच आणि अशा एकांत ठिकाणी ऑफिसची ट्रिप आहे की यांच्या लव्ह स्टोरीचा आता प्रेक्षकांनो सुरुवात होणार आहे, हेच मात्र पाहणं रंजकदार ठरणार आहे. इकडे दुसरीकडे आपण काय पाहतोय, गौतम आसावरीला म्हणत असतो, आशू अगं काय वाटलं, तुझ्या मनात काय चाललंय. आशू मात्र म्हणते, कसं आहे ना, समायराने मला फोटो पाठवले होते आणि ते फोटो बघून ना गौतम मी खूप घाबरले. गौतम म्हणतो, मला वाटलंच होतं, ही पोरगी ना अजिबात सुधारणारी नाही आहे. अगं ती जाणून बुजून सगळं करते आशू, तुला कळत नाही का, ती पोरगी कधी सुधारणारी आहे का, नाही ना, ती कधीच सुधारू शकणार नाही आहे. आणि याचा जाब तर मी तिला विचारणारच आहे. आपल्या दोघांमध्ये दुरावा निर्माण व्हावा, आपल्या दोघांमध्ये गैरसमज व्हावे म्हणूनच, आपल्या दोघांचं नातं तुटावं म्हणूनच ती हे कारस्थानं करत असते ना. आता मी तिला जाब विचारणारच आहे, कारण ऑफिसमध्ये ती दाखवते एक आणि वागते दुसरंच. आता मी सुधारली आहे, मी चेंज होण्याचा प्रयत्न करते आहे, मी कुणामध्ये भांडण लावत नाही आणि करते काय, आपल्या दोघांमध्ये गैरसमज तयार करायचा प्रयत्न केलाच ना, असं म्हणून आता तो रागारागाने निघतो. गौतमला इतका राग आलेला असतो ना, त्या आता समायराला भेटल्यावर तिच्या कानाखालीच द्यायचा तो विचार करतो. तो सरळ आता थेट समायराकडे येतो आणि विचारतो, काय गं सॅम, आशूला तू कुठले फोटो पाठवलेस आणि का पाठवले. तेव्हा मात्र समायरा बोलते, काय अरे मी काही असं काही हेतू नव्हतं बाबा, मी तर नॉर्मल याच्याने पाठवले फोटो. काय रे काय झालं. गौतम बोलतो, काय झालं ना, तुला सगळं माहिती आहे, चांगल्या प्रकारे माहिती आहे की तू काय कारस्थान केलंय आणि असं माहीत नसल्याचा
इकडे देखावा प्लीज माझ्यासमोर करू नको. जेव्हा मी तुला विचारलं होतं आसावरी फोन का उचलत नाहीये, तेव्हा तू मला सांगायला पाहिजे होतं ना की तू तिला काही फोटो पाठवले. त्या फोटोमुळे तिच्या मनात खूप मोठा आता गैरसमज निर्माण झालाय. त्या फोटोला बघून ती किती नाराज झाली आहे माहिती आहे तुला. पण तू या गोष्टी मला सांगितल्या का नाही. त्याच्या विरुद्ध तू मला काय सांगितलं की आसावरी घरकामात बिझी असेल, आईला मदत करत असेल आणि माझी तू आता दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलास ना. समायरा मात्र बोलते गौतम प्लीज, अरे मला खरंच असं काही वाटलं नव्हतं की आशुताई असं काहीतरी आता या फोटोला बघून बिहेव करणार आहे, रिॲक्ट करणार आहे. अरे मी इतकी नॅरो माइंडेड नाही आहे, पण ती खूप नॅरो माइंडेड आहे बरं का. असा तू अजिबात विचार करू नको प्लीज, माझ्याविषयी गैरसमज नको करून घेऊ. गौतम मात्र तिला समजावतो, हे बघ समायरा, जरा आता काही करायच्या आधी विचार करत जा, मगच काय करायचं ते करत जा. यापूर्वीसुद्धा तू असंच केलेलं आहे, पण आमच्या दोघांमध्ये कोणीही दुरावा निर्माण करू शकत नाहीये. इकडे मात्र समायरा 3 वेळा त्याला सॉरी म्हणते, नाही रे माझं असं काही इंटेन्शन नव्हतंच, पण आता तुला जर वाईट वाटलं असेल तर प्लीज मला माफ कर तू. आता मात्र या गोष्टीचा जर तिला प्रॉब्लेम असेल ना तर मात्र तिलाही मी सॉरी बोलते. खरंच मी आता असं कधी करणार नाहीये, अशी चूक माझ्याकडून होणार नाहीये. इकडे मात्र समायरा बोलते तर असं, पण तिच्या मनामध्ये प्रेक्षकांनो भलतंच काहीतरी सापडतं. तिला आता कळून चुकलंय की आसावरी एक नंबरची मूर्ख आहे. नेहमीच तिला आता असं काहीतरी करून आपण या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करू शकतो. याच्या पुढे सुद्धा तिच्या या नॅरो माइंड स्वभावाचा मी वापर करणार आहे असं मात्र ती तिच्या मनात विचार करते. प्रेक्षकांनो आता मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहतोय जय शरू कर्जतला फार्म हाऊसवर एकटेच असतात. जयला आता नेहमीप्रमाणे वॉकिंग जॉगिंग त्याचं सगळं आता वर्कआउटची सवय असते. तो अगदी लक्ष देऊन तिकडे स्क्वॉट्स मारत असतो. इकडे मात्र प्रेक्षकांना आपण पाहतोय जयची एक्सरसाइज वगैरे चालू असताना शरूसुद्धा तिकडे येते आणि शरूचा आजचा लूक बघून जय मात्र तिच्याकडे पाहतच राहतो. शरूने चक्क आता जॉगिंग ट्रॅकिंगवाला ड्रेस घातलेला असतो, एकदम कॅप वगैरे घातली आणि एकदम सुंदर दिसत असते. जशी शरूची एंट्री झाली जय मात्र तिच्याकडेच पाहत राहतो, त्याची नजरच हटत नाहीये. इकडे मात्र आपली शरू एकदम टकाटक बनून आलेली असते प्रेक्षकांनो आणि जय मात्र तिच्या नजरेमध्ये हरवून गेलेला असतो. तेव्हा ती म्हणते, काय शायनर काय चाललंय, कुठलं हरवलंस तू, अरे लक्ष कुठे तुझं. इकडे मात्र जय प्रेक्षकांनो तिच्याकडे पाहतच असतो आणि शायनर तू ना फक्त नौटंकीच कर, अरे खरा फिटनेस तर माझा आहे, मी इतकी फिट आहे ना शायनर तुला काय सांगू. माझ्या आईच्या हातचे नवीन नवीन पदार्थ टेस्टी पदार्थ खाऊन आम्ही सगळे असे हेल्दी आहोत ना की काही विचारूच नको. आणि हे सगळं ऐकून जय काही शांत बसणारा नाहीच आहे प्रेक्षकांनो. तो मात्र बोलतो, हो तुझ्याकडे बघून अजिबात वाटत नाहीये की तू फिट आहेस. पण आता इकडे मात्र शरू सरळ सरळ जयला चॅलेंजेस करते, तू शर्वरी परबला चॅलेंज करतोस, आत्ता बघू आपण कोणाची फिटनेस जास्त आहे. आणि इथून मात्र प्रेक्षकांनो त्या दोघांची चक्क रेसच लागते. आता मात्र रेस लागल्याच्या नंतर शरू जोरदार आपटून पडते आणि जय तिला ओव्हरटेक करू शकतो आणि शरू मागून आरडाओरडा करत असते, शायनर थांब शायनर, अरे जाऊ नको, जाणून बुजून असं करू नको. असं करत करत प्रेक्षकांनो तो तलावाच्या काठी पोहोचतात दोघंही. आता मात्र इकडे सगळ्यात मोठं वळण आपल्याला मालिकेत पाहायला मिळते ते म्हणजे इथलं सुंदर वातावरण, एकदम रोमॅन्टिक असं तिकडे डेस्टिनेशन आहे. तिथलं वातावरण सुंदर आहे, बारीक बारीक पाऊस आणि ते सगळं सिनरी बघून शरू मात्र आता खुश होते. तिला आता इतकं भान हरवल्यासारखं होतं ना, तलावाच्या काठावर फोटो सेल्फी इतकी काही काढत असते ना, आपल्याच नादामध्ये आता शरू फुल बिझी असते आणि ती विसरलीच आहे की तिच्या त्या साईडला दरी असते. आता मात्र शरू जेव्हा सेल्फी काढत काढत मागे जाते प्रेक्षकांनो, लिटरली जोरदार वारा तिकडे चालू असतो आणि जय मात्र वाऱ्याच्या वेगाने येतो. त्याला आता कळलंय की शरू मात्र दरीत पडणारच आहे आणि पटकन आता शरू पडता पडता मित्रांनो आपल्या जयने मात्र तिला वाचवलेलं असतं. इथे मात्र आता जयने तिचा हात घट्ट पकडलाय आणि तिला जवळ खेचलंय. ते दोघं अगदी आता जवळ आलेले असतात. दोघांनी एकमेकांना अक्षरशः मिठीच मारलेली असते. शरूने आता जयचा हात घट्ट पकडलाय आणि वातावरण मात्र पूर्णपणे बदललंय. अचानक काळे ढग आले, अचानक वारा पाऊस. शरू मात्र घाबरली. आधीच तिला आता घाबरल्यासारखं होतं. शायनर प्लीज माझा हात सटकतोय, प्लीज मला सोडू नको, हा मला खूप भीती वाटते. अरे या दरीत मी जर पडले तर मेलेच मी तर काही वाचणार नाहीये, प्लीज मला वर खेच ना. इकडे मात्र शायनर शायनर असं ओरडत जय मात्र कुठेतरी भानावर येतो. जय मात्र तिच्या नजरेत हरवून गेलेला असतो. जोर काढून जयने मात्र तिला आता वरती खेचलेलं असतं. होय प्रेक्षकांनो, शरूला काहीच तो लागू देत नाही, शरूला तो पडूच देत नाहीये. इकडे मात्र आता असा जोरदार खेचतो की दोघं एकमेकांच्या अंगावरच पडतात, दोघं एकमेकांच्या मिठीत गेलेले असतात. आता मात्र डोळ्यांमध्ये एकमेकांच्या पूर्णपणे जय आणि शर्वरी हरवलेले असतात. प्रेक्षकांनो इकडे आपण पाहतो
पाहतोय शरूची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. तिला मात्र वाटतं आज तर माझं काही खरंच नव्हतं, मॅकही चालला गेलाय आणि मी तर मेलेच होते आज. इकडे चक्क तिने जयच्या आता मिठीमध्ये जाऊन रडायलाच लागलेली असते. इथे मात्र प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने जयला आणि शरूला जाणीव होणार आहे की त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहेच. त्या दोघांच्या प्रेमाला आता सुरुवात झालेली आहे. इकडे मात्र दोघं चिंब भिजलेले असतात आणि अचानक जय मात्र आता शरूपासून दूर होतो. तिच्यावर ओरडतो, अगं वेड लागले का तुला? काय गरज आहे तुला इतक्या कडेला जायची? स्वतःच्या जीवाची काही काळजी वगैरे आहे की नाही तुला? आज जर मी नसतो तर काय झालं असतं? तुझा हात निसटला असता, पाय घसरला असता, सरळ जाऊन दरीत पडली असतीस ना. थोडा विचार करायचा शर्वरी. आणि हा अवतार जयचा बघून शर्वरीला नवलच वाटतं. इतकं आपल्याबद्दल जय केअरिंग आहे. हा शायनर दिसतो तसा नाही आहे, पण जयच्या डोळ्यातली भीती मात्र आता प्रेक्षकांनो शरूला कळलेली असते. शरूला काहीच सुचत नाही आहे, शरूला रडूच आवरत नाही आहे. इकडे ती त्याला मिठी मारते आणि आय एम सो सॉरी शायनर, मला माहीतच नव्हतं की इकडे दरी वगैरे आहे, प्लीज तू माझा हात सोडणार नाहीस ना. जय म्हणतो, शांत हो शर्वरी, काही होणार नाही आहे तुला, आता चल तिकडे जाऊया आपण साईडला. इकडे मात्र जय तिचे अश्रू पुसतो, तिच्या आता डोळ्यामध्ये बघतच राहतो आणि इकडे मस्त डायलॉग मारतो, अगं वेडी आहेस का? हात सोडण्यासाठी मी पकडलेलाच नाही आहे, कारण मी तुझा हात आता आयुष्यभरासाठी पकडलाय आणि तुला आता मरेपर्यंत मी सोडणार नाही आहे, कारण तू माझी आजपासून बेस्ट फ्रेंड आहेस. एकंदरीतच प्रेक्षकांनो जयने मात्र आता शर्वरीला चक्क एका अर्थी प्रेमाची कबुलीच दिलेली आहे. आत्ता तर फ्रेंडशिप चालू झाली आहे, पण आता पुढे काय येणार प्रेक्षकांनो? हे सगळं वातावरण, हे सगळं तिचं एन्जॉयमेंट बघून जय मात्र पुरता शर्वरीच्या प्रेमात पडलाय. आता मात्र प्रेक्षकांनो इथे काय होणार आहे येणाऱ्या भागामध्ये? जय शर्वरीची लव्ह स्टोरी मात्र खऱ्या अर्थाने पुढे जाणार का? आणि त्यांच्या घरचे नंतर काय रिॲक्ट करतील? गौतम आणि असावरीचं पुढे काय होणार? हे सगळं पाहणं प्रेक्षकांनो खूप म्हणजे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे. आता मात्र सनई चौघडे या मालिकेची येणारे जबरदस्त अपडेट, प्रोमो अपडेट आणि एपिसोड रिव्ह्यू ऐकायचे असतील तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. उद्या परत भेटूया नवीन भागाच्या नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.